नवीन मोहिमेवर निघालोय मी आणि बाबा आहे माझ्यासोबत. बाबा से हाय टू एव्हरीवन. आणि आज आम्ही जात आहोत महालात. का बरं हे मी तुम्हाला जाऊनच सांगेल, कारण की एक अतिशय ऐतिहासिक आणि अतिशय सुंदर अशी गोष्ट आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहोत, विच इज सो अंडररेटेड. और आय कॅन से अंडररेटेड पेक्षा ना ती अनएक्सप्लोर्ड जागा आहे नागपूरची. खूप लोकांना नाही माहीत ती जागा. तर आज आम्ही तिथे जात आहोत. तर बघूयात मग आता काय होतं ते. आम्ही आलो आहोत भुऱ्याच्या गणपतीला, जो की एकदम कोर महालमध्ये लोकेटेड आहे आणि जास्त कोणाला ह्याच्याबद्दल माहीत नाही आहे. सो आता आम्ही हेच प्रयत्न करू की आमच्या व्लॉग थ्रू आम्ही असे बरेचसे अनएक्सप्लोर्ड जागा एक्सप्लोअर करू शकू. आले आले आम्हाला एक छोटीशी छानशी अशी म्याव दिसली. म्याव किती छाण्यासारखी बसली आहे. त्या मंदिराची कथा अशी आहे, इथले जे मूळ पुरुष होते भुरेबुवा, ते आदासा म्हणून क्षेत्र आहे नागपूरजवळ, अदोश क्षेत्र, आदासा क्षेत्र नागपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. तिथले ते मूळ पुरुष होते. तिथल्या गणपतीचे ते उपासक होते. भक्ती त्यांची फार होती, गणपतीवर अतिशय निष्ठा होती. आणि आदासाची पायी वारी करायची जुन्या काळी. खूप जुना वाडा आहे, वाड्यातच मंदिर आहे, त्यांच्या घरचंच मंदिर आहे. आदासाची वारी करायचे, 40-45 किलोमीटर पायी जाऊन पायी यायचे. वृद्धापकाळामुळे थकले, वारी होईना आणि त्यांना दुःख झालं की आपली वारी आता खंडित होणार, गणपतीची वारी. तेव्हा आदासाच्या गणपतीने त्यांना स्वप्नातून दर्शन दिलं की मी तुझ्या घरीच आहे, तुमच्याकडे शमी वृक्ष आहे, शमी वृक्षाखाली मी आहे असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून त्यांनी ती मूर्ती स्थापन केलेली आहे गणपतीची. आदासाच्या मूर्तीचा फोटो आहे, तिथे फोटो काढायला बंदी होती म्हणून आम्ही काढू शकलो नाही. आदासाच्या गणपतीचंच हे ठिकाण आहे. ज्यांना आदासाला जाणं शक्य होत नाही ते या ठिकाणी येऊन आपली मनोकामना बोलतात. आणि आमच्या लहानपणी आम्ही ऐकलं होतं किंवा अशी प्रचिती आहे बऱ्याच लोकांना की उपवर मुली ज्या असतात त्यांना योग्य वरं प्राप्त व्हावा म्हणून या गणपतीची आराधना करतात. नागपुरात ही फार प्रख्यात होतात. अतिशय नवसाला पावणारा असा गणपती आहे, सिद्धिविनायक आहे, नवसाला पावणार आहे. उपवर मुली ज्या असतात त्या गणपतीला काही बोलतात की मी 21 प्रदक्षिणा करीन, चतुर्थीला तुला नारळ वाहीन, असं काहीतरी नवस आपल्या मनातला बोलतात. आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून हा गणपती अतिशय प्रसिद्ध आहे नागपुरात. आता अनेक ठिकाणं झाली गणपतीची. हे महालातलं ठिकाण आहे. रस्ता अरुंद झाला आहे, वाहनं वाढलेली आहेत, त्यामुळे गणपतीसमोर वाहनं पार्क करायला जागा नाही. आम्हालासुद्धा आमची गाडी दूर ठेवावी लागली. आणि बाजूलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, जुनं मुख्यालय ज्या ठिकाणी स्थापना झाली होती महालमधलं, ते या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की पार्किंगला जागा नाही आहे आणि सिक्युरिटी रिझन्समुळे पोलीस इथे आजूबाजूला पार्किंग करू देत नाही. एक फॅक्ट आहे. पण तरीसुद्धा आपण मेट्रोने आलात तर चितारोळीच्या मेट्रो स्टेशनला आपण उतरू शकता आणि चितारोळीवरून पायी किंवा रिक्षाने पटकन येऊ शकता. ई रिक्षाने 10 रुपयात इथपर्यंत पोहोचू शकता. अगदी महालात असलेलं हे ठिकाण, महालच्या मध्यभागी असलेलं ठिकाण, जुन्या नागपूरच्या अगदी हृदयात असलेलं हे ठिकाण अनेक गणेश भक्तांच्या जिव्हाळ्याचंच स्थान आहे. एकतर मी खूप वर्षानंतर महालात आली आहे. मी महालात सहजा येत नाही. बाबा येतो कधी कधी काही काम काढून, कारण की ऑफकोर्स त्याचं बालपण इथे गेलेलं आहे. आणि तेव्हा बाबाला बोरं दिसले, लगेच बोरांकडे लक्ष गेलं. असं थांबवत नाही त्याला. महालात आल्यावर किती असा एक्सायटेड होऊन जात होतो की काय करू काय नाही असं होतं. ते ऑब्वियस आहे, कारण की त्याचं एकदा बालपण इथे गेलेलं आहे. मला काही एवढं अट्रॅक्शन नाही आहे महालची. आणि हा जो गणपती आहे हा मी पहिल्यांदा पाहिला जीवनात. आय एम 23. मी नागपुरात राहते एवढे वर्ष, पण पहिल्यांदा या गणपतीचं दर्शन झालं. अतिशय सुंदर आहे तो गणपती. आणि या गणपतीला तुम्ही आलात तर जसं बाबांनी सांगितलं की हा नवसाला पावणारा गणपती आहे, तर तुम्ही येऊ शकता दर्शनाला नेहमीच. आणि तुम्हाला मी सांगितलं त्याचं लोकेशन पण बाबांनी
एक्झॅक्टली कुठे आहे, तर तुम्ही शोधत शोधत येऊ शकता. छान दर्शन झालं. आता इथून आम्ही जाऊ आमच्या महाराजांकडे रेशीमबागला, आणि मग तिथलंही मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण व्लॉग संपवू. साधारणतः 1 वाजलेला आहे. आम्ही निघालो इथून आणि आता आम्ही घरी जाऊ, कारण की आमचं जेवण वगैरे राहिलेलं आहेत ऑफकोर्स. आता आम्ही असं ठरवलं ना बेसिकली की नागपूरचे जे अशा अनएक्सप्लोर्ड जागा असतील किंवा असे अंडररेटेड गोष्टी असतील ज्या लोकांना माहीत नाही आहे, नागपूरला राहून सुद्धा नागपूरच्या लोकांना माहीत नाही आहे, आम्ही मोस्टली त्या कव्हर करू आता या ब्लॉगपासून. त्यामुळे